टिपू सुलतानवरून सुरू झालेला वाद चांगलाच तापलाय। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता, त्याला आक्षेप घेतला गेला आणि त्यानंतर तो फोटो काढण्यातही आला। मात्र आता हा वाद थेट भारत पाकिस्तान सामन्यापर्यंत जाऊन पोहोचलाय। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे। मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना। बीटिंग, सेटिंग आणि जुगाराचा विषय येतो तेव्हा भारत आणि पाकिस्तान सामने खेळायला जय शहांना परवानगी दिली जाते। जय शहावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही। सगळे भाजपमध्ये आहेत टिपू सुलतानला नायक मानणारे, सगळे भाजपमध्ये आहेत। फडणवीस अभ्यास करा जरा। टिपू सुलतानवरून सुरू झालेला वाद थेट भारत पाकिस्तान सामन्यावर येऊन पोहोचलाय। मालेगाव महापालिकेत लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरनं भाजपनं सवाल उपस्थित करत टीकास्त्र डागलं होतं। दरम्यान यानंतर राऊतांनी भाजपलाच लक्ष केलं। पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानला नायक समजतात, त्यामुळे टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानसोबत भारत क्रिकेट का खेळतोय असा सवाल संजय राऊतांनी केलाय। कालच देवेंद्र फडणवीसांनी टिपू सुलतानचा विषय काढला की टिपू सुलतान किती क्रूरकर्मा होता आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण वगैरे 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 वगैरे। ठीक आहे, त्याच्यावर मी नंतर बोलेन। पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतो, हिरो आहे। पाकिस्तान जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तसं पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे। मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना। भारत पाकिस्तान सामन्यावरून राऊतांनी जय शहांवर देखील टीकास्त्र डागलं। जेव्हा पैसे आणि जुगाराचा विषय येतो तेव्हा भारत पाकिस्तान सामन्यांना परवानगी दिली जाते असा आरोप राऊतांनी केला। तर राऊतांची जय शहांवर टीका करण्याची लायकी नाही असा घणाघात नवनाथ बन यांनी साधलाय। जेव्हा पैशाचा विषय येतो, बीटिंग, सेटिंग आणि जुगाराचा विषय येतो तेव्हा भारत आणि पाकिस्तान सामने खेळायला जय शहांना परवानगी दिली जाते। जय शहांना, जय शहा कोण आहेत तर अमित शहांचे चिरंजीव आहेत, देशाचे गृहमंत्री, स्वतःला प्रखर राष्ट्रभक्त वगैरे समजून घेणारे। जय शहावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही। खरं तर भारत आणि पाकिस्तान सामना आंतरराष्ट्रीय नियमानुसार होतो। दोन देशांमधला सामना आहे। कुठेही पाकिस्तानचे खेळाडू भारताच्या भूमीवर येत नाहीत आणि भारताचे खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर येत नाहीत। त्यामुळे या प्रकरणामध्ये जय शहावर टीका करण्यापेक्षा आधी मिलिंद नार्वेकर यांना एमसीए मधनं राजीनामा द्यायला लावा। मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा दिल्यानंतर भारत पाकिस्तान सामन्याबद्दल बोला। हा दोन देशांमधला सामना नाही तर आंतरराष्ट्रीय सामना आहे, हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं। एवढंच नव्हे तर टिपू सुलतानला नायक मानणारे लोक भाजपात आहेत असं राऊतांनी म्हटलं। मुंबईच्या मानखुर्द मधील बागेला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा प्रयत्न कुणी केला असा सवालही राऊतांनी केला। दरम्यान कोणत्याही उद्यानाला टिपू सुलतानचं नाव देण्याला भाजपनं समर्थन दिलं नसल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय। राष्ट्रीय उद्यान सकपाळ यांच्यावर तुम्ही टीका करताय हे ठीक आहे, पण मुंबईमध्ये मानखुर्दला एका बगीच्याला नाव देण्याचा प्रयत्न झाला। हे सगळे कोण होते? आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे। हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात, म्हणून ते शुद्ध झाले का नाही? त्यांची विचारधारा तीच आहे। कोणी मुंबईचा महापौर बनले, कोणी खासदार बनले, पण हे सगळे भाजपमध्ये आहेत। टिपू सुलतानला नायक मानणारे सगळे भाजपमध्ये आहेत। फडणवीस अभ्यास करा जरा। मुंबईतल्या कुठल्याही गार्डनला, रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचं समर्थन भारतीय जनता पार्टीने कधीही केलं नाही। सचिन सावंत आणि संजय राऊतांनी थोडंसं तपासून बघितलं पाहिजे। उलट मालवणीमध्ये असलम शेख हे टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी प्रयत्न करत होते। त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं, त्याचा तीव्र विरोध केला, त्याच्या बातम्या देखील आहेत। राज्यात टिपू सुलतानवरून चांगलंच राजकारण पेटलंय। मालेगाव महापालिकेत लावलेल्या फोटोवरनं हा वाद सुरू झाला होता। मात्र त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं विधान आणि आता राऊतांनी टिपू सुलतानवरून सुरू असलेलं राजकारण थेट क्रिकेटच्या मैदानापर्यंत नेल्यानं भाजपकडनं संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।